गोंदिया जिल्ह्याच्या विविध विभागात केलेल्या बांधकामाचे अडकून असलेले बिल काढून घेण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील शेकडो कंत्राटदारांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहेत। 2024 मध्ये निवडणुकांच्या आधी राज्य सरकारने निधी उपलब्ध नसताना अनेक विकास कामाचे टेंडर काढत भूमिपूजन करून टाकले, तर दुसरीकडे संबंधित कंत्राटदाराकडून विकास कामाचे बांधकाम करून घेतले। मात्र 2 वर्ष लोटूनही गोंदिया जिल्ह्यातील कंत्राटदारांचे बिल निघाले नसल्याने संतापलेल्या कंत्राटदारांनी अनेकदा राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निवेदन दिले, मात्र अद्यापही बिल न निघाल्याने कंत्राटदारांनी आंदोलन करीत महाराष्ट्र शासनाचा निषेध नोंदविला आहे। येत्या 8 दिवसात सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही तर नागपूर येथील विभागीय कार्यालयावर आंदोलन करू असा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर सचिन बंसोड, विदर्भ प्रतिनिधि गोंदिया। फिर लो ठेकेदार को चुप कराएगी। हमें 100% पैसा चाहिए। 100% पैसा नहीं मिलेगा तो हम रोड पे आएंगे, रास्ता को आंदोलन करेंगे, तब तक नहीं बढ़ेंगे। आज का जो आंदोलन है वो पूरे कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन, मजदूर सोसाइटी, बेरोजगार अभियंता द्वारा जो महाराष्ट्र शासन के पास में हमारे बिल बाकी है उसके बारे में ये आंदोलन किया जा रहा है। सभी बिल हमारे मांगनी शासन से है। कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन, मजदूर सहकारी संस्था और विदर्भ एसोसिएशन द्वारा और सुशिक्षित बेरोजगार द्वारा पूरे हमारे देयक मिलना चाहिए, यही मांगनी हमारी शासन से है। बिल नहीं निकले तो इसके बाद का हमारा जो धोरण है वो नागपुर में एसी साहब जो रहते हैं, हमारे जो डिवीज़न रहते हैं गोंदिया जिले के, उनके सर्कल जो रहता है वो एसी अधीक्षक अभियंता रहता है, उनका घेराव करेंगे, उनको निवेदन देंगे, ऐसी हमारी मागणी है। महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ज्या प्रकारे या ठेकेदारावरती प्रॉब्लेम आला ते एक अत्यंत विकट प्रॉब्लेम आहे। हा फक्त ठेकेदाराचाच प्रॉब्लेम नाही, त्यांच्यावर उपजीविका करणारे कमीत कमी एका ठेकेदाराच्या मागे 20 ते 25 लोक असतात। अशा प्रकारे गोंदिया जिल्ह्यामध्ये 1000 पंजीकृत ठेकेदार पूर्ण प्रवर्गाचे मिळवले, तर मजूर संघ, सुशिक्षित बेरोजगार, ओपन कॉन्ट्रॅक्टर, तर त्यांच्यासोबत आज 50,000 लोकांच्या जवळपास हा उपासमारीच्या पाळी या ठिकाणी आलेली आहे आणि याचा आम्ही आज सर्व संघटनेच्या माध्यमातून निषेध करत आहोत। त्यांचे देयके शासनाने त्वरित पूर्ण देयके द्यावी आणि त्यांना त्या उपासमारीच्या पाळीतून बाहेर आणावं। हमारे बिल मिलना चाहिए, हमारे बिल मिलना चाहिए। ठेकेदार यूनियन जिंदाबाद, जिंदाबाद। ठेकेदार यूनियन। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।